मुंबईत मालाड स्टेशनवर प्राध्यापकाची चाकून भोसकून हत्या, आरोपीला 12 तासाच्या आत पोलिसांनी अटक केली। लोकल ट्रेनमधील क्षुल्लक कारणावरून घडला होता प्रकार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नांदेडमध्ये गुरु तेग बहादूर साहेबजींच्या 350व्या शहीदी समागम वर्षानिमित्त हिंददी चादर सोहळ्याचा दुसरा दिवस। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्रीही हजर राहणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसमधून 30 लाख कोटींचे करार करून मायदेशी परत। महापालिकेच्या महापौर निवडीला आता वेग येणार। एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाणांसोबत आज बैठका होण्याची शक्यता। अदानी आणि लोढांच्या कंपन्यांसोबत दावोसमध्ये करार करणं हा क्रूर विनोद। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची टीका। दावोसमधील घोषणांवर मुख्यमंत्री श्वेतपत्रिका काढतील का, असाही सवाल। तर 30 लाख कोटींची गुंतवणूक येणार असेल तर आनंदच, असंही कौतुक। चंद्रपूरमधल्या सत्ता स्थापनेत किंगमेकर ठरणारे नगरसेवक आज मुंबईत। ठाकरेंच्या शिवसेनेचे 6, 2 अपक्ष आणि वंचित आघाडीचे 2 नगरसेवक उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांना भेटणार। काल अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकरांची केली चर्चा। धाराशिव जिल्ह्यात भाजप आमदारांनी वाटले शिवसेनेचे एबी फॉर्म। संपर्क प्रमुख राजन साळवींवर संतापलेल्या शिवसैनिकांचा व्हिडिओ झाला व्हायरल। आमदार राणा जगजितसिंहांसोबत साळवींनी बैठका घेतल्याचा आरोप। केवळ मुंब्रा नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही चांगल्या प्रकारे हिरवा रंग पसरवू। एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्या वक्तव्यानं नव्या वादाची चिन्ह। तर माफीनामा दिलाच नाही, सहर शेख यांचं स्पष्टीकरण। T20 वर्ल्ड कपमधून बांगलादेशला हाकलल्यानंतर आता पाकिस्तानच्या भूमिकेकडे जगाचं लक्ष। बांगलादेशवर अन्याय झाला असं म्हणत पाकिस्तान बहिष्कार घालण्याची शक्यता। पाकिस्तान सरकार सांगेल तसं करणार, असा खुलासा। गुवाहाटीच्या मैदानावर भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात आज तिसरा T20 सामना। टीम इंडियाची मालिकेत 2-0 अशी आघाडी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।